आधार मिळेल। आणि त्याचबरोबर या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या, आपल्याला आठवत असेल की सगळ्यात मोठी पाण्याची टाकी जी झाली ती आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने झाली। तर दुसरी मोठी जी आपण इथे टाकी खोली ज्यांनी स्वतःची जमीन तुम्हाला आणि मला पाणी मिळावं ह्याच्यासाठी मिळाली, ती कैलासवासी हबप सुभाष भाऊ जनार्दन चौधरी यांच्या नावावी व्हावी अशी अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे। तीही जर सरकारने पूर्ण केली की त्या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आणि आपल्यासाठी 24 तास पाणी हे देण्यासाठी त्यांनी जी जमीन दिली त्याबद्दल त्या सकंड चौधरी कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते। आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी जो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया। आणि महाराष्ट्र सरकारने फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं, कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारने त्यांनी सॉव्हरन गॅरंटी दिली आहे असा एक गैरसमज होतोय। त्याच्यामुळे नक्की ती सॉव्हरन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच ग्वाही द्यावी। आज देवेंद्रजी आवर्जून मुंबईवरनं या कार्यक्रमासाठी आलेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करते पुण्यामध्ये। आणि माननीय मुख्यमंत्री आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता, ते काही कारणामुळे येऊ शकले नाही, तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही DCM आणि महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र।